भेटी लागी जीवा लागलीसे आस या आर्ततेनं पंढरपूरकडं बिगी बिगी पावलं निघतात. ती देहूहून ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला अन आळंदीहून अष्टमीला. सप्तमीला देहूत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असते, तर अष्टमीला आळंदीत. आणि त्यानंतर पुढचे 20 दिवस वारी मार्गावर कल्लोळ असतो. पण गेली 2 वर्ष कोरोनामुळं वारीचा मार्ग सुनसान असेल आणि त्यामुळंच पुढारी ऑनलाईननं या 20 दिवसात वारकऱ्यांना भावमेघांच्या शब्दवारीनं चिंब भिजवायचं ठरवलंय. संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे रोज सकाळी 11 वाजता वारी महात्म्य कथन करतील. पालखीचा इतिहास काय आहे, साहित्यिकांचं लेखन तुकोबाच्या गाथेनं आणि माऊलींच्या ज्ञानेश्वरीनं कसं रसरशीत झालं आहे याचाही आढावा डॉक्टर मोरे घेतील. चला तर विठ्ठला विठ्ठला करत या शब्दवारीचे आपण वारकरी होऊया. वेळ लक्षात ठेवा, रोज सकाळी 11 वाजता पुढारीच्या फेसबुक पेजवर. दैनिक पुढारी फेसबुक लाईव्हवरती उपस्थित असलेल्या आपण सर्वांना मनापासून नमस्कार आणि आपणाला यंदाच्या आषाढी वारीसाठी हार्दिक शुभेच्छा. वारकरी संप्रदाय आणि संतांचे विचार यांचा जर आपण थोडा वेगळ्या पद्धतीने परामर्श घ्यायचं ठरवलं, म्हणजे आपण 2 प्रकारे तो घेऊ शकतो. एक म्हणजे केवळ शुद्ध पारमार्थिक आध्यात्मिक अशा पद्धतीने आपण ते करू शकतो आणि विशेषतः संप्रदायामधले लोक ते पिढ्यानपिढ्या करत आलेले आहेत, शतकानुशतकं करत आलेले आहेत. आणि दुसरा विचार कोणता, दुसऱ्या पद्धतीचा परामर्श कोणता, की तुमचा परमार्थ तुमचं अध्यात्म जे जे काही आहे ते शेवटी सगळ्या एका विशिष्ट प्रकारच्या सामाजिक राजकीय चौकटीमध्ये असतं. आणि अर्थात एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अध्यात्म काय करतं बऱ्याच वेळेला, की या मर्यादा व्यक्तिगत स्तरावरती ओलांडण्याचा प्रयत्न करतं. म्हणजे जसं आता हे अध्यात्मच आहे ना, वाढू दे कारागृहाच्या भिंती उंच किती, मनमना नाही तयाची क्षिती. तो त्याच्या आत्म्याचा निर्धार आहे की ठीक आहे असू दे, मी नाही हे बंधन पाळणार, हे आध्यात्मिक झालं. परंतु आध्यात्मिक हे एकट्यापुरतं असतं, लक्षात घ्या. असे किती तुम्हाला लोक आढळतील. शेवटी तुम्हाला जे काही करायचं ते सामाजिक राजकीय सांस्कृतिक चौकटीत करावं लागतं आणि ते करताना जास्तीत जास्त लोक आपल्याबरोबर कसे येतील, जास्तीत जास्त लोकांचा लाभ कसा होईल या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे बघावं लागतं. तर याला भगवद्गीतेमध्ये लोकसंग्रह म्हटलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं खूप विस्तारानं विवेचन केलेलं आहे. पण लोकमान्य टिळकांनी त्यांच्या गीता रहस्यामध्ये हा मुख्य फोकल पॉईंट बनवला की लोकसंग्रह हा मुख्य आहे. त्याच्या पुढे तुमचा मोक्ष वगैरे गोष्टी आहेत त्या आहेत, परंतु त्याच्याही पेक्षा वैयक्तिक कल्याणापेक्षा सगळ्या समष्टीचं कल्याण हे महत्त्वाचं मानलं पाहिजे असा तो विचार होता. त्यामुळं हे ज्यांच्या लक्षात आलं ती मंडळी अध्यात्म त्यांचं परमार्थ करता करता इकडे सुद्धा त्याचं लक्ष गेलं. काही बाबतीमध्ये त्यांनी याच्यात काही एक योगदान केलेलं आहे. आता हे योगदान कुठल्या पातळीवरती केव्हा झालं, की पहिल्यांदा आपण पाहिलं की लोकमान्य टिळक या ठिकाणी होते. त्यांनी या स्वराज्याच्या लढ्याला चालना दिली. अखिल भारतीय पातळीवरती पहिलं नेतृत्व जर कुठलं उदयाला आलं असेल लक्षात घ्या तर ते लोकमान्य टिळकांचं आहे. लोकमान्य टिळकांच्या अगोदर कुणीही माणूस, मी आधुनिक काळातलं बोलतोय, संपूर्ण भारताचा असा नेता नव्हता. संपूर्ण भारताचा पॉकेट्सचे असतील लोक, कुणी बंगालमध्ये पॉप्युलर असेल, कुणी आणखीन कुठे असेल, कुणी कुठे असेल, पण संपूर्ण भारतात ज्याला एक सँक्शन आहे, लोक प्रत्येक कोपऱ्यात ज्याचे अनुयायी आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात, असा पहिला नेता म्हणजे लोकमान्य टिळक. आता हे लोकमान्य टिळक हे स्वतः संस्कृतचे पंडित होते. त्यांना म्हणजे भगवद्गीतेचं तत्वज्ञान हेच त्यांनी आपल्या संपूर्ण राजकारणाचं तत्वज्ञान मानलं होतं. माझं सगळं राजकारण तुम्हाला गीता रस्त्यामध्ये मिळेल असं लोकमान्य टिळक म्हणत होते. म्हणजे ते राजकारण आणि अध्यात्म याच्यामध्ये अशी विसंगती मानत नव्हते. तीच गोष्ट पुढे गांधीजींची आहे ना, गांधीजी मानित नव्हते अशा प्रकारची विसंगती किंवा काय, पण गांधीजींचा मुद्दा नंतर आहे. आता आपण काय पाहतोय की लोकमान्य टिळकांनी अशा पद्धतीने भगवद्गीतेच्या आधारे, त्या तत्वज्ञानाच्या आधारे आपलं राजकारण करायला सुरुवात केली. त्याला निष्काम कर्मयोग वगैरे म्हणतात, हे थोडंफार आपण पाहिलेलं आहे.
पण शेवटी त्यांना मदत कुणी केली या मंडळींच्या पैकी, विशेषतः मी वारकरी संप्रदायाचं म्हणतो. तर एक सांगतो तुम्हाला, दान शिखरे नावाचे एक आपल्याकडे चांगले लेखक होते, गांधीवादी होते. अगोदर ते टिळकांचे अनुयायी होते, मग गांधींचे अनुयायी झाले आणि त्यांनी एक नाटक लिहिलेलं आहे, गेली 8 वर्ष. त्या काळात त्या नाटकाचे प्रयोग झाले. तर मला वाटतं सुरुवातीला त्याच्यावरती बंदी पण आली होती, ती उठली, नंतर काही प्रयोग झाले. नंतर त्यांची बहुधा थोरली आई नावाची एक कादंबरी पण आहे त्यावेळच्या राजकारणावरती. पण महत्त्वाचा मुद्दा माझा असा आहे की गेली 8 वर्ष म्हणजे कोणती गेली 8 वर्ष? लोकमान्य टिळकांना पहिल्यांदा रॅनच्या हत्येच्या प्रकरणामध्ये गोवलं होतं, शिक्षा झाली होती. ती शिक्षा आधीच त्यांनी भोगली आणि लक्षात आलं की त्याच्यात त्यांचा काही हात नाही वगैरे, सरकारने त्यांना सोडलं. तिथपासून तर मंडालेच्या तुरुंगात जाईपर्यंत म्हणजे ती 8 वर्ष आहेत मधली. आणि त्याच्यानंतर शिखऱ्यांनी दिलं आणि शिखरे केसरीमध्ये काम पण करायचे, विद्वान मनुष्य होता. तर त्या शिखऱ्यांनी गेली 8 वर्षात काय दाखवलेलं आहे की टिळकांची आणि वारकरी संप्रदायाची कशी जवळीक होती हे त्यांनी दानशिखऱ्यांनी दाखवलं. आणि ही जवळीक कोणाच्यामुळे निर्माण झाली? मुख्यत्वे करून त्या काळात वारकरी संप्रदायामध्ये हरिभक्तीपरायण विष्णू नरसिंह जोग महाराज हे एक नवीन महाराज उदयाला आले. नवीन मी का म्हणतो, कारण त्यांना कुठल्याही प्रकारे परंपरेची म्हणजे फडाची, दिंडीची अशा प्रकारची जोड नव्हती, अशा प्रकारची पार्श्वभूमी नव्हती. ते स्वयंभू होते. त्यांना वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पटलं. त्यांना वाटलं आपण वारकरी व्हावं. आता वारकरी व्हायचं म्हणजे काय असतं? साधारणपणे असा प्रघात आहे की जो आधीच वारकरी आहे, कुणी असू शकेल तो, त्याच्याकडे तुम्ही जायचं आणि त्याला काय सांगायचं की मला माळ घाल माझ्या गळ्यात. माळ घातली की त्याची दीक्षा झाली, तो वारकरी झाला. मग तो काय करतो, सिनियर वारकरी काय करतो, ज्येष्ठ वारकरी ज्ञानेश्वरी आणतो किंवा गाथा आणतो, एक हार आणतो, फक्त बुक्का वगैरे असतोच. सांगतो त्या माणसाला की येत्या पेढ्याचा पुडा घेऊन ये, म्हणजे आपण साजरं करू हे सगळं काय असेल ते. आणि मग तो त्याला सांगतो की वारकरी संप्रदायाचं काय हे आहे, तत्वज्ञान काय, विचारधारा काय, आचार काय पाळला पाहिजे. मग त्याच्यात एक मुख्य मुद्दा कुठला असतो की तुम्ही कोणती वारी पत्करणार, आषाढी वारी पत्करणार की कार्तिकी वारी पत्करणार. मग तो सांगतो की म्हणजे त्याच्या सोयीप्रमाणे तो ऑप्शन असतो. आणि मग ते सगळं झाल्यानंतर पुंडलिकवरदार विठ्ठल म्हणून त्याच्या गळ्यात माळ घातली जाते. म्हणजे तो ज्येष्ठ वारकरी याच्या गळ्यात माळ घालतो. आता जोग महाराजांची पंचायत काय झाली, जोग महाराजांना असं वाटलं की ज्ञानेश्वर महाराज हेच आपले गुरु आहेत. मग कुठल्या दुसऱ्या एखाद्या वारकऱ्याच्याकडनं माळ घालून घेण्यापेक्षा जोग महाराज सरळ गेले आळंदीला. त्यांनी माळ घेतली, अशी तुळशीची माळ असतात, आणि ती माळ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर ठेवली आणि समाधीवर ठेवून ती आपल्या गळ्यात घातली. झाले ते वारकरी. एक म्हणजे इनोव्हेटिव्हनेस ज्याला म्हणतो आपण, एक नवनिर्मिती ज्याला म्हणतो आपण, तर एक प्रकारचं जिनियस असतं, प्रतिभा असते ती त्यांच्यामध्ये होती. आणि मग त्यांनी त्याच्यानंतरच्या काळामध्ये सगळा आपलं आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये घालवलं. निस्पृह कीर्तनकार होते ते. आणि त्यातला दुसरा मुद्दा काय आहे आणखी महत्त्वाचा, की त्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचा अर्थ लावणं, ज्ञानेश्वरी सांगणं हे काम करणारे लोक कोण होते मुख्यत्वे करून? तर त्या काळात नाना महाराज साखरे होते. तर नाना महाराज साखरे काय करायचे, हे वेदांताच्या अंगानं संतांच्या वचनांचा अर्थ लावायचे. आणि ती एक परंपरा वारकरी संप्रदायामध्ये आहे की शंकराचार्यांची प्रस्तांत्री भाष्य जे आहे ते तत्वज्ञान, मूळ तत्वज्ञान, आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आणि एकूणच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान त्याला अनुसरणार आहे, त्या चौकटीतलं आहे असं समजून अर्थ लावायचा. मग तो अर्थ लावण्यासाठी तुम्हाला आधी वेदांत शिकलं पाहिजे. आता हे वेदांत कसं काय शिकायचं? हे संस्कृत ग्रंथ आहेत सगळे, भाष्य तिन्ही प्रकारची, तिन्ही प्रस्थानांच्यावरची, आणखीन काय काय लागतं. तर त्याने शॉर्टकट काढला. काय शॉर्टकट काढला की त्यांनी उत्तरेमध्ये एक जाट सत्पुरुष होऊन गेले, निश्चलदास, पंडित निश्चलदास, आणि त्यांनी प्राकृत ग्रंथ रचले, विचारसागर, वृत्तीप्रभाकर आणि आणखीन एक ग्रंथ आहे की त्याच्यात त्यांनी वेदांताच्या अशा प्रक्रिया सोप्या करून सांगितल्या. तर त्या प्रक्रिया आधी समजून घ्यायच्या, त्या शिकायच्या. ते शिकवतात त्यांच्या क्लासमध्ये, म्हणजे त्यांच्या आश्रमात किंवा त्यांच्या काय असेल त्याच्यामध्ये पाठ घेतात. ते जवळजवळ ते कंठस्थ करतात, ते ऐकतात ते. आणि मग
त्याला अनुरूप असा एक अभंग घ्यायचा आणि त्याच्या चौकटीत त्याचा अर्थ लावायचा. असा तो थोडासा उलट्या प्रकारे विचित्र आहे म्हणजे, पण ठीक आहे. आता काय तो प्रघात रूढ झालेला आहे, अनेक तो फॉलो करतात, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. तर सुरुवातीच्या काळात जोग महाराजांना सुद्धा नाना महाराज साखरे यांच्याकडेच त्यांनी ज्ञानेश्वरीचं वगैरे श्रवण केलं होतं. तो काही मुद्दा नाही. मग त्यांच्या हळूहळू लक्षात आलं की हे काही तेवढं योग्य नाही वाटत. त्याच्यामध्ये आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या याला एकूण काय म्हणतात त्याला, प्रतिभेला, स्वतंत्रतेला कुठेतरी बाधा आणतोय. म्हणून हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ज्ञानेश्वरीचा अर्थ लावताना अमृतानुभवाचं तत्वज्ञान हे मुख्य समजून त्याच्या आधारे लावलं पाहिजे. तर हे आपल्या शिष्यांना स्पष्ट करण्यासाठी त्यांनी लोणावळ्यामध्ये एक शिबिर भरवलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे सोडून द्या, वेदांताची सांगडी सोडून द्या आणि स्वतंत्रपणे अर्थ लावा. अर्थात हे त्यांच्या शिष्यांना मानवलं नाही, कारण ते अवघड होतं. पहिली गोष्ट तुम्हाला म्हणतो, हे कसं सोपं आहे. एकदा विचारसागरातल्या प्रक्रिया पाठ केल्या की त्या खुंटीवरती आपण कसं एक एक टांगतो कपडा, तसं एक एक अभंग त्या एकेका खुंटीवरती टांगायचा. हे सोपं काम झालं त्यांचं. त्यामुळं जोग महाराजांचा अखेरचा आदेश म्हणजे त्याला काय म्हणतात, टेस्टामेंट म्हणतात, शेवटचं त्यांचं जे असेल ते इच्छापत्र, ते त्यांनी धाब्यावरती बसवलं आणि अजून त्यांचा तोच सुरू आहे पूर्ववत उद्योग. पण तो ठीक आहे, त्यांचा प्रश्न आहे. पण हे मला माहिती असल्यामुळं मी तुम्हाला सांगितलं. आणि हे मला तरी माहिती कसं झालं की त्या शिबिरामध्ये हजर असणारे बहुधा पंडित पांडुरंग शर्मा, पांडुरंग कुलकर्णी होते सरवलीचे, मोठा विद्वान मनुष्य होता. तर ते त्या शिबिराला हजर होते आणि त्यांनी कुठेतरी ते लिहून ठेवले की त्या लोणावळ्याला असं शिबिर झालं आणि त्याच्यात जोग महाराजांनी सांगितलं की बाबा हे सोडून द्या वगैरे वगैरे. तर ही मी व्याकरण मुद्दाम सांगितली. आणि ते शिष्य म्हणजे कुठले होते, जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली आळंदीमध्ये आणि त्यावेळेचे मोठमोठे लोक त्या काळात त्यांच्याबरोबर होते. म्हणजे विनायकराव भुसकुटे ज्यांनी नंतर खूप राजकीय कार्य केलं ते त्याच्यामध्ये होते, संस्थापकांमध्ये आणखीनही काय मंडळी होती. आणि सगळ्यात तरुण हे प्राध्यापक शंकर वामन दांडेकर हे होते. ते विद्यार्थी दशेपासून जोग महाराजांच्याकडे ऐकायला जायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातले प्रसिद्ध रोमॅन्टिक कादंबरीकार नारायण सीताराम फडके ज्यांनी एकेकाळी महाराष्ट्राच्या सगळ्यात तरुणाईला वेळ लावलं होतं, त्यांच्या त्या काय कादंबरीतला प्रणय वगैरे सगळे लोक तिकडे वाचायचे वगैरे, तर ते अगोदर जोग महाराजांचे शिष्य होते. ते जोग महाराजांच्या कीर्तनात टाळ वाजवायचे, कोणाला खरं वाटणार नाही. प्रवचन करायचे उघड्या अंगाने असं उपरण वगैरे टाकून. ते असं होतं. नंतर ते बदलले, त्याचा मार्ग बदलला. दारूबंदीचे कट्टर प्रचारक होते, दारूचे नव्हे, दारूबंदीचे. आणि पर्वत फेड्या करायचे पुण्यातून लोकांनी दारू पिऊ नये अशी त्यांना विनंती करायची. एक लवाटे म्हणून सद्गृस्त होते त्या काळामध्ये, ते आधी म्हणून. पण जाऊ द्या, म्हणजे तो काय महत्वाचा एक राक्षे म्हणून होते. तर राक्षे ते पायाला असे चाळ बांधायचे आणि नाचायचे की हात जोडितो पाया पडतो असं गाणं म्हणायचे, दारू पिऊ नका वगैरे वगैरे वगैरे. तर हे सगळे एका याच्यातले प्रभावळीतली मंडळी आहेत सगळी, पण त्यांच्यावरती लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता. कारण पहिली दारूबंदीची चळवळ ही लोकमान्य टिळकांनी राबवली. लोकमान्य टिळक पिकेटिंग करायचे दारू गुत्त्याच्या तिथे जाऊन, लोकांना विनंती करते. पिकेटिंग म्हणजे गुत्ता नाही बंद करायचे, त्याला व्यवसायाचं स्वातंत्र्य आहे. येणाऱ्या लोकांना पाया पाडायचे, नमस्कार करायचे की तुम्ही नका जाऊ अशा प्रकारे. तर मग ते पोलिसांच्याकडे तक्रार करायचे की आमच्या धंद्यामध्ये व्यत्यय आणला. मग त्या लोकांना पकडायचे, या तरुणांना जे पिकेटिंग करायची, त्यांना निदर्शनं करायची त्यांना. आणि मग पकडून झाल्यानंतर ते लगेच कोर्टात उभे करायचे. मग त्यांना जामीन मिळला पाहिजे, तर जामिनासाठी पैसे लागायचे. तर लोकमान्य टिळकांचा कारकून असे थैली घेऊन बसलेला असायचं त्या दारात कोर्टाच्या, लगेच घ्या पैसे किती सोडून टाका, असा एक तो काल. तर हे जोग महाराज हे लोकमान्य टिळकांच्या बरोबर काम करणारे, हे मला सांगायचं होतं तुम्हाला. ज्या वेळेला लोकमान्य टिळक लंडनला निघाले, विलायतीला निघाले, कशासाठी, ते त्यांचं खटल्याचं तर काम होतंच, म्हणजे एक वैयक्तिक पातळीवरचा खटला होता, पण जाणार होते ते स्वराज्याची खटपट करण्यासाठी. तर त्यांना निरोप द्यायला पुणेकरांनी एक मोठी मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीमध्ये जोग महाराजांनी लोकमान्य टिळकांना खांद्यावरती बसवलं आपल्या. जोग महाराज पैलवान होते, म्हणजे खरोखरचे पैलवान होते, वस्ताद होते, नुसते पैलवान नाही. ही जी तालीम आहे पुण्यामधली लक्ष्मी रोडला, निंबाळकर तालीमच का, ठीक आहे, कदाचित माझं नाव चुकत असेल, पण आपण पुढे धरू. एक महत्वाची तालीम पुण्यामध्ये आहे, त्या तालमीचे ते वस्ताद होते. ते झालं. त्यांचे मोठे बंधू पांडवा जोग हे त्या तालमीचे वस्ताद होते.
तर त्याच्यामुळं लोकमान्य टिळकांना त्यांनी खांद्यावरती घेतलं होतं. आणि त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट, त्यांनी लोकमान्य टिळकांना निरोप देताना एक अभंग रचला की जो तुकाराम महाराजांचा अभंग पुढे ठेवून रचला होता. महाराजांचा अभंग काय मुळात, पुण्य उभे राहो आता संतांचे या दर्शने, पुण्य उभे राहो आता संतांचे या दर्शने, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटी विठ्ठल, पंढरीच्या लागा वाटे सखा भेटी विठ्ठल. जोग महाराजांनी तो अभंग असा लिहिला, पुण्य उभे राहो आता संतांच्या या दर्शने, ती पहिली ओळ तशीच ठेवली. विलायतेच्या लागा वाटे, टिळक विलायतीला निघाले, विलायतेच्या लागा वाटे तुम्हा भेटे स्वराज्य. हे जोग महाराजांनी अशा प्रकारचा अभंग रचून लोकमान्य टिळकांना तशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या. मग तेव्हा वारकरी शिक्षण संस्था स्थापन झालेली नव्हती, ती नंतर उत्तर काळात झाली स्थापन. आणि नंतर काय त्यांचं काम वगैरे आटोपून लोकमान्य टिळक आले परत, विलायतीतून परत आले वगैरे. तोपर्यंत यांची हालचाल सुरू होती. पण आल्यावर सुद्धा यांनी काय म्हणूया जोग महाराजांनी त्यांचं आपलं काम सुरू केलं, ठेवलं. त्यांनी पंढरपूरला एक प्रदर्शन भरवलं. लोकमान्य टिळकांचं काय काय होतं, मुख्य मुद्दा म्हणजे की परदेशी मालावरती बहिष्कार. बरं, बहिष्कार टाकून चालणार नाही नुसतं, म्हणजे परदेशातून आपण ज्या वस्तू वापरतो आणून, त्या वस्तू आपण बनवायला पाहिजेत ना, नाहीतर त्या वस्तूंच्या अभावी आपलं जगणं कठीण होऊन जाईल. तर त्याला आपण पर्याय दिला पाहिजे. तर तो पर्याय देण्यासाठी स्वदेशीला उत्तेजन, स्वदेशी मालाला, आणि स्वदेशीचं प्रदर्शन पंढरपूरला भरवलं होतं वारीच्या दरम्यान. आणि तिथे लोकमान्य टिळक त्याचं उद्घाटन करायला गेले होते. तिथे जोग महाराज होते आणि तिथे लोकमान्य टिळकांनी भाषण केलं की हे असे जोग महाराजांसारखी माणसं जर पुढे आली आपल्या याच्यात आम्हाला मदत करायला, तर स्वराज्य आपण लवकर मिळू शकू. तर तिथे ते म्हणाले की तुम्ही कीर्तन करा वारकऱ्यांच्या पुढे. तर लोकमान्य टिळक म्हटले मी करीन, मला थोडी तयारी करायला पाहिजे, कारण त्यासाठी गायला वगैरे लागतं. म्हणजे इतकं त्यांचे संबंध चांगले होते. मला सांगायचा मुद्दा असा आहे, तर हे संबंध त्यांचे हे दानशिखरे यांनी आपल्या गेली 8 वर्ष या नाटकामध्ये व्यवस्थितपणे मांडली. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा होता की आता ही वारी कुठली, पंढरीची वारी, पंढरीच्या लागा वाटे तुम्हा सखा भेटी विठ्ठल. आता ह्या वारीला इतकं यांनी व्यापक केलं एक प्रकारे त्याला एक राजकीय डायमेन्शन दिलं की विलायतेच्या लागा वाटे तुम्ही इंग्लंडमध्ये जा. आणि हे किती महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो. लोकमान्य टिळक ज्या वेळेला निघाले याला इंग्लंडला जायला, तेव्हा लोकांच्या मध्ये इतकं चैतन्य सळसळलं की अरे काहीतरी आता ते घेऊन येणार, निश्चितपणे स्वराज्य आणणार. आणि खरं तर स्वराज्याचा काही हप्ता त्यांनी आणला, म्हणजे त्यांनी आणला म्हणण्यापेक्षा त्या सरकारला तो द्यायचाच होता आणि तो सरकारला द्यावा लागला. म्हणजे ते मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आपण ज्याला म्हणतो की नाही, तो ह्या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग आहे. आणि मग अशा प्रकारे लोकमान्य टिळक गेले. त्यांनी तो तिथे काय म्हणतात त्याला सभा घेतल्या इंग्लंडमध्ये, काय लोकांची जागृती केली, तिथल्या अनेक लोकांना भेटले आणि परत आले. पण ते जाताना मी जे म्हणालो की जसं यांनी निरोप दिला तसं त्यावेळेला फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, बलवंत नाटक कंपनी एक नवीन निघाली होती आणि त्या कंपनीमध्ये ते लोकमान्य टिळकांची नाटकं करायची, माफ करा, राम गणेश गडकरींची नाटकं ते करायची. आणि गडकरी तिथे थांबायचे त्यांच्या मुक्कामात. मुंबईला मुक्काम पडलेला होता आणि मुंबईला मुक्काम झाल्यानंतर ते नाटक लिहून द्यायचे आणि इकडं नाटक बसवायची प्रक्रिया सुरू व्हायची. मला वाटतं पुण्यप्रभा नाटक असं टिळकांचं, गडकरीचं, राम गणेश गडकरी. आणि ते नाटक मंडळीचे लोक होते सगळे, म्हणजे कोण कोण होते, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये चिंतामणराव कोलटकर होते, त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर होते, असे मोठमोठे लोक त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते. ते होतकरू नट होते. त्यांनी नवीन संस्था काढलेली होती आणि ते क्रिकेट खेळायचे. त्या एका मोठ्या बंगल्यात त्यांचा मुक्काम होता, मला वाटतं अंधेरी वगैरे तिकडच्या भागात. त्यावेळेला खूप मोकळं असायचं तिकडे. सकाळी उठून क्रिकेट खेळायचे ते. त्यांना आवडायचं क्रिकेट, त्यांचा आवडता खेळ होता क्रिकेट. त्यांना तो खेळाडू आवडायचा. पी विठ्ठल नावाचा खेळाडू होता बघा. पी विठ्ठल आणि पी बाळू हे त्या काळातले फार मोठे खेळाडू होते. पी विठ्ठल हे नंतर कॅप्टन झाले हिंदू संघाचे. चौरंगी पंचरंगी सामने असायचे आणि पहिल्यांदा त्यांनी विजय मिळवून दिला. म्हणजे मुसलमानांची टीम असायची, पारशांची असायची, ब्रिटिशांची असायची आणि ही यांची टीम कोणाची, स्वतः हिंदूंची टीम. तर हिंदूंच्या टीमला पहिल्यांदा विजेतेपद मिळालं ते
पी विठ्ठलमुळं. पी विठ्ठलचे मोठे भाऊ पी बाळू पालवणकर, ते 5 पालवणकर बंधू होते, सगळे क्रिकेट खेळायचे. आणि पण ते तथाकथित खालच्या जातीचे होते, त्यामुळं त्यांना चांगली ट्रीटमेंट नाही मिळायची. लक्षात घ्या, उशीर झाला त्यांना टीममध्ये प्रवेश घ्यायला वगैरे वगैरे वगैरे. पण बाळूने इतकी उत्तम गोलंदाजी केली की प्रतिस्पर्धी हारणारच बाळू असल्यानंतर. तर बाळूचा सत्कार टिळकांनी केला एका कार्यक्रमामध्ये, बाळूला हार घातला आणि वगैरे वगैरे वगैरे. तर सांगायचा मुद्दा असा की त्यावेळेला बातमी आली, हे सगळे नाटक बसवत असताना, गडकरी तिथे असताना, की आपल्याला काय करायला पाहिजे, लोकमान्य टिळक हे निघालेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. तर काय करायचं, तर चिंतामणराव कोल्हटकरांनी जसं फिरायला नेलं गडकऱ्यांना. हे एका जलाशयाच्या तिथे बसले आणि म्हणाले की लोकमान्य टिळक चाललेले आहेत, तर त्यांना निरोप देणारी कविता द्या तुम्ही. तर गडकरी वैतागलेत ना, म्हणजे विद्यार्थी वैतागले की कवीला असं कोणी सांगू शकत नाही ना, की कविता अशी काही उपयोग गोष्ट नाही की बस जेवायला की माणसं बसतात, भूक असली किंवा नसली तरी सुद्धा. तसं कवितेचं नाही ना. पण बघा, तुम्हाला सांगतो, त्याही परिस्थितीमध्ये गडकऱ्यांनी कविता लिहिली, लोकमान्य टिळकांना भारत मातेचा आशीर्वाद, अशा प्रकारची काहीतरी ती कविता आहे. आणि मग लोकमान्य टिळक गेले. म्हणजे एकीकडे गडकरी सांगतायत टिळकांना भारत मातेचा आशीर्वाद आहे, इकडे लोक महाराज सांगतायत की संतांचं पुण्य तुमच्या मागे उभं आहे आणि आता तुम्ही विधायतेच्या लागा वाटे, तुम्हा भेटे स्वराज्य. ही एक स्वराज्याची वारी थेट इंग्लंडपर्यंत लोकमान्य टिळकांच्या काळात जाऊन आली. धन्यवाद.